सोलापुरात सध्या ऑपरेशन टायगर विरुद्ध ऑपरेशन लोटस अशी राजकीय रस्सीखेच सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। एकीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नगरसेवकांबाबत वेगवेगळ्या राजकीय हालचालींची चर्चा सुरू असताना आता भाजपकडून मोठी खेळी केली जात असल्याचं बोललं जातंय। ठाकरे गटाचे काही नगरसेवक धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या संपर्कात असल्याची चर्चा होती, मात्र या आता चर्चेला वेगळं वळण मिळालंय। ठाकरे गटाचे 9 नगरसेवक आणि काँग्रेसचा 1 नगरसेवक राणा जगजित सिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे। या संभाव्य पक्षप्रवेशामुळे सोलापूरच्या स्थानिक राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे। विशेष म्हणजे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर या हालचालींना विशेष महत्त्व प्राप्त झाले। दरम्यान भाजपमध्ये होणाऱ्या या प्रवेशामागची भूमिका काय आहे? ठाकरे गट आणि काँग्रेसच्या नगरसेवकांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय का घेतला आणि या संपूर्ण राजकीय घडामोडींवर राणा जगजित सिंह पाटील यांचं नेमकं काय म्हणणं आहे? सोलापुरातील ऑपरेशन लोटसच्या चर्चेला आता वेग आला असताना राणा जगजित सिंह पाटील यांनी या राजकीय घडामोडींवर सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे। पाहूया ते नेमकं काय म्हणालेत। या बैठकीला जे आहेत चव्हाण साहेब बसले आणि सोबत येताना विरोधी पक्षातले जे आहेत ते नगरसेवक आपण सोबत काय राजकीय आज सोलापूरमध्ये कळमचे नगरसेवक जे आहेत उबाठामध्ये ते होते, ते भारतीय जनता पार्टीमध्ये आदरणीय रवींद्र चव्हाण साहेबांच्या शुभ हस्ते त्यांचा प्रवेश होणार आहे। हे सर्वजण आमचे जुनेच सहकारी आहेत आणि कळम आणि धाराशिव जिल्ह्याचा विकास हा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातूनच होऊ शकतो याची त्यांना पूर्ण खात्री असल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतलाय। अधिक ते बोलतील, पण मी म्हटल्याप्रमाणे हे सर्व माझे जुनेच सहकारी आहेत। नगरसेवक आहेत साधारण 10 आहेत, मला वाटतं 9 ते 10 आहेत। हा मातोश्रीला धक्का असणार आहे का ओमराजे निंबाळकरांना धक्का म्हणायचा? हा धक्का कोणालाच नाहीये, हा म्हणजे कळंब शहराला आणि धाराशिव जिल्ह्याला कोणाला फायदा आहे। विकासाचा तुम्ही मुद्दा मांडलेला आहे। खासदार ओमराजे देखील सत्तेत म्हणजे शिवसेना शिंदे गटात उद्धव ठाकरे सोडून विकासाच्या मुद्द्यासाठीच गेलेले नगरसेवक जे आहेत शिंदे साहेबांच्या सेनेकडे जायचे, भाजपकडे नेमके विकासाचे मुद्दे कुणाकुणाचे आहेत? जरा नागरिकांना शिंदे सेना विकास करू शकत नाही। धाराशिव जिल्ह्यामध्ये आपल्या सर्वांना कल्पना आहे की भारतीय जनता पार्टी हा सर्वात मोठा पक्ष आहे। परवा झालेल्या निवडणुका ज्या आहेत स्थानिक स्वराज्याच्या, त्याच्यामधले रिझल्ट पूर्ण समोर आहेत। जनतेचा विश्वास भारतीय जनता पार्टीवरती नक्कीच आहे आणि कळमचे हे सर्व जे नगरसेवक आहेत हे माझे जुने सहकारी आहेत। तसं तर ओम किंवा कैलास हे जुने सहकारीच आहेत। विषय असा आहे की आम्ही आता वेगवेगळ्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासासाठी काम करतोय। ऑपरेशन टायगर किंवा ऑपरेशन लोटस असं काही वेगळं समजायचं कारण नाही। धाराशिव जिल्ह्यामध्ये दिसून येत आहे, धाराशिव जिल्ह्यामध्ये भाजपचे 2 गट पडल्याचं दिसून येत आहे। कारण बसवराज पाटील हे वेगळ्या दिशेने जातात आणि तुमचा मार्ग वेगळा दिसून येतोय। कारण पूर्वाष्टमीचं जरी बघितलं तरी राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशा पद्धतीचं राणादादाचा एक गट आणि बसवराज पाटलाचा वेगळा असं सक्रिय होता, पण आता भाजपमध्ये सुद्धा तशीच रीक ओढण्यासारखी दिसून येते अशी चर्चा असते। चर्चा कुणी काही करू शकेल, भारतीय जनता पार्टीमध्ये गट तट याला काही महत्व नसतं। आम्ही एवढंच आपल्याला सांगेन की बसवराजजी हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना जबाबदारी जी आहे ती जास्त लातूरची आहे। धाराशिवमध्ये तर ऑफकोर्स त्यांचं वास्तव्य आहे आणि त्यांची पूर्ण आम्हाला सहकार्य होतंय, मदत होतीये, त्याबद्दल काही अडचण नाहीये। महत्वाच्या कार्यक्रमांना तुम्हाला निमंत्रण दिलं जात नाही असं काही नसतं। मी जर समजा उपलब्ध त्या दिवशी नसेन त्यामुळे गेलो नाही असं होऊ शकतं, ते बोलवत नाहीत किंवा मी बोलवत नाही असं काही मुद्दा नाही। माझी विनंती काय आहे, धाराशिव जिल्ह्याच्या बाबतीत आपण विचार थोडा वेगळा करतोय। आमचा पूर्ण फोकस जो आहे तो तिथलं दरडोई उत्पन्न वाढवण्यावरती आहे। मोठे प्रकल्प कसे येतील, तिथे जास्तीचा निधी कसा येईल, आपलं कोल्हापूर सांगलीचं पाणी लवकर कसं येईल किंवा तुळजापूरच्या विकासाचा मुद्दा लवकर मार्गी कसा लागेल याच्यावरती आमचा जास्त फोकस आहे। आज 10 नगरसेवकांचा पक्षप्रवेश होतोय। येणाऱ्या काळामध्ये अजून ऑपरेशन लोटसच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यामध्ये अजून कोणकोणते नेते अजून येणार आहेत असं थोडं सांगितलं जातं। मी एवढंच सांगेन की ऑपरेशन टायगर जसं आमचं सरनाईक साहेब बोलले तसं ते असेल किंवा आमचं ऑपरेशन लोटस किंवा काय तुम्हाला नाव द्यायचंय ही निरंतर प्रक्रिया आहे। आता ऑपरेशन टायगर कडे जाणारे नगरसेवक ऑपरेशन लोटस कडे तुम्ही वळवा। एकच आहे ते सगळं, तर तुम्हाला माहित नाही का तिकडे काय आणि इकडे काय? आम्ही एनडीए म्हणून आम्ही सर्व एकच आहोत। मला एवढे बारकावे माहित नाही, ते तुम्हाला जास्त माहिती।
येणाऱ्या काळात तिथे एकी दिसेल का? लोटस टायगर एकत्र दिसतील का? प्रश्नच नाही ना. सर्वजण जे आहेत ते आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांना, आदरणीय अमित शाह साहेबांना नेते मानतात आणि त्या अनुषंगाने आम्ही सर्वजण काम करतो. ठीक आहे.